स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तासगाव पोलीस ठाणे यांची कारवाई। मांजर्डे येथे 11,37,370 रुपयाचा संशयित केमिकलचा साठा हस्तगत। दिनांक 23/3/2024 रोजी इरळी तालुका कवठेमहांकाळ येथील शेतात असलेल्या शेडमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त करून प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे राहणार बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली, प्रसाद मोहिते राहणार मांजर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली इतर 4 इसमांना ताब्यात घेतले होते। 31/3/2024 रोजी मांजर्डे गावी दत्तनगर येथे वायफळे जाणाऱ्या रोड जवळ बाळासो मोहिते यांच्या घरालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयित द्रव पदार्थाचा साठा करून ठेवला आहे अशी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव श्री सचिन थोरबोले यांनी कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना आदेश देऊन मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। मुंबई क्राईम ब्रांचने इरळी कवठेमहांकाळ येथे कारवाई करून अटक केलेल्या आरोपी प्रसाद मोहिते याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमधून सदरचा संशयित मुद्देमाल जप्त केला आहे। सदरचा मुद्देमाल इरळी येथील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ नागेश शिंदे प्रसाद मोहिते यांनी काही दिवसापूर्वी सदरचा संशयित मुद्देमाल वरील ठिकाणी ठेवून लपवून ठेवला असल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे। याबाबत अधिक तपास सुरू आहे। सदरचा मुद्देमाल पुढील कारवाई करण्याकामी तासगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे।